देवाला भेटायला जातो आपण. देवाला भेटायला जातो. लिपस्टिक नाही लावत आहे. श्रद्धा आणि श्रद्धाताईची फ्रेंड. हे बघा श्रद्धाताई कुठेतरी बघितलंच काय ना, ही रायगड चढली. ही बघ काय दमली बघा, काय दमली आहे. रायगडला पण उतरली पायाने. नमस्कार मंडळी, मी विशाल मिस्त्री स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला ब्लॉग हा भरपूर दिवसांनी येतो आहे आणि आज आम्ही चाललो आहे रायडिंगला. जसं तुम्ही बघू शकता आज मोठो ब्लॉग होणार आहे. सो एक आपली बुलेट आहे, दुसरी बुलेट आहे आणि तिसरी 220 आणि ही सगळी आपली मंडळी. फर्स्ट स्टॉप होता आपला चायचा जोगेश्वरीमध्ये. आता निघायचं इकडून लोणावळा, डायरेक्ट लोणावळा. आय ब्लिंक ओहो ओहो ओहो. इकडे फुल थंडीची तयारी. अरे यार हे आलो की लगेच पळतात ही लोक. हा आदर्श ताई, श्रद्धा ताई, ही दुसरी श्रद्धा आणि नीतू से हाय. खाला बघा थंडी बघ किती. वेलकम बॅक टू माय चॅनल. राहून दे, माझा ब्लॉग आहे आज माझा ब्लॉग आहे. एकविरा मंदिर काय, एकविरा टेम्पल. चलो आता निघूया पॅकअप करून इकडून. मंडळी आपण निघालो आहोत लोणावळ्याला. चला व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे, एकदम खतरनाक. या साईडला जंगल, या साईडला आकाश. आणि माझा मित्र आकाश घरी झोपला आहे, तो नाही आलाय. मस्त व्ह्यू आहे, तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा. हा दुसरा अँगल तुम्हाला देतोय. लोणावळा ट्रिप टू एकविरा, एन्जॉय करा. मध्ये मध्ये आमची कॉमेंट्री चालू राहील. कंटाळा आला तरी ऐकत राहा. होपचं तुम्हाला आवाज येतोय पहिली गोष्ट. नाही तर माझी वाट लागेल. आवाज नाही आला नंतर रेकॉर्डिंग करा, आवाज टाका. सगळे पुढे गेलेत, आपणच मागे राहिलोय. मी आता रेकॉर्डिंग का चालू केली कारण का एक नवी मुंबईचा हे येणार आहे, ब्रिज येणार आहे. तिकडे एकदम चांगला व्ह्यू भेटणार. बोथ साईड मस्त आकाश दिसणार आहे. बट ह्या लोकांनी चेंजेस केले. आता तिकडे पॅनल टाकलेत, साऊंड बॅरियर्स पॅनल टाकलेत दोन्ही साईडला. तर व्ह्यू भेटेल की नाही माहीत नाही मला. वा सुंदर. चलो सुंदर असा रस्ता. ग्लव्ज काढले कारण का एकदम बेकार थंडी आहे. ग्लव्ज काढले कारण का आपल्याला गोप्रो पण हँडल करायचं आहे. माझ्या या ग्लव्ज थ्रू मला गोप्रो हँडल नाही करायला भेटत ॲज ऑलवेज. हे बघा व्ह्यू भाई. मराठा मोर्चा पण जातं. आज 26 जानेवारी आहे, रिपब्लिक डे. आणि तुम्ही बघू शकता आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा पण जाणार आहे. तर राईट साईडने मुंबईला मोर्चा पण जातो आहे. होप्स तुम्हाला दिसतं आहे राईट साईडने जात आहेत. भगवे झेंडे घेऊन जात आहेत आणि आपण लोणावळ्याला जातो आहे. सनराईज बघा, सनराईज भाई. नेक्स्ट स्टॉप नको आम्हाला पाणी नको. पनवेलला थांबलोय, मस्त सनराईज झाला आणि इकडे खायला पण आहे. पोहे आणि तर्री खायचं पण आहे, पण इकडे कुठे नाही. हिला मॅगी खायची आहे, प्रत्येकाला वेगवेगळं खायचं आहे. दादा काय खायचं आहे तुला? काय खा? इकडे पोहे दिसतच नाहीत कुठे. मॅगी बघतो, मॅगीवरतीच काम करावं लागतं. सकाळी सकाळी चायनीज कोण खाणार? चायनीज पण आहे. आपली गाडी, आपल्या 3 गाड्या. हे काय खाणार आहे तुम्ही? सांगा ना त्यांना. पोहे खायचे. मॅगी घे ना, आपण पोहे बघूया. त्या साईडला एक मस्त ग्रुप चाललाय. त्या साईडला हायाबुसा, KTM, ॲडव्हेंचर या सगळ्या बाईक घेऊन चालल्या. या सगळ्या बाईक घेऊन चालल्या आणि आम्ही रॉयल एनफील्ड.
चांगली आहे आपल्यासाठी चांगली आहे. येणार आपण चलो आते. हा हे बघा ही हायाबुसा आहेत. 2 हायाबुसा आहेत आपल्याकडे आणि निंजा तिकडे उभी आहे. निंजा बघा निंजा भाई. हा हायाबुसा. आप शांत तो समझ रहा नहीं है मराठी. और मैं अच्छा वीडियो बना लेती हूँ समझा. मेरा भी एक चैनल ही बघा रायडर बघा. हिडन जम. सनराइज मैगी विथ सनराइज. यहाँ पे नहीं डालती. वो खायचं मन आहे. गोवा खायचं मन आहे. और ये मैगी दे रहे. असा रोड पाहिजे, अशी बाईक पाहिजे, बस मजा येते. बघा मॅचिंग करतात कपडे नाही कपडे काय नाही काय. माझी बॅग दे ना मला लिपस्टिक लावायची आहे. बॅग काय इकडे येऊन चेंज करतायत. घरातच घालायचं सकाळी. म्हणजे मला नाही सगळे लोक चेंज करतात. मीच एकटा ह्याच्यावरती रायडिंग जॅकेट वरती. देवाला भेटायला जातो आपण. देवाला भेटायला जातो. लिपस्टिक नाही लावत आहे आपण देवाला भेटायला. हिने पहिली तयारी केली. पहिली तयारी नाही केली. मी रेडीच आहे. मी नाही येऊन रेडी नाही चालेल. तू इकडे आम्ही खाली होतो तेव्हा तू रेडी होतो. फक्त लिपस्टिक लावली मी येऊन. लावलीस ना. नको ना. क्या है? देवी हिची लिपस्टिक बघणार आहे का. अरे रुको ना मुझे आरसे वगैरे आणलेले आहेत. आरसे वगैरे घेऊन हिनच घेऊन आली आहे तिच्याकडे. अरे बापरे त्याला कशाला द्यावं लावते पावडे. चोरी पकड़ यार काय चालू आहे. पिकनिकला नाही आपण देव दर्शनाला आलो. भरपूर गर्दी आहे. भरपूर पार्किंग चालू आहे. लवकर दर्शन घ्या. चला आता जाऊया वरती. गोरेपण का राज. खूप गर्दी झाली आहे इकडे बघू शकता. आम्ही दर्शन घेऊन आलो. बाकीचे येतात त्यांची वाट बघतोय. मोस्टली आलेच आहेत सगळे. दादाताई बाकी आहेत. आणि ही इकडे कार्ला लेणी आहे. सो तुम्हाला इकडे जायचं असेल तर तिकडे एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये तुम्हाला 25 रुपयाची तिकीट काढून पर पर्सन तुम्ही जाऊ शकता. मोस्टली हाफच पार्ट तुम्हाला शो करतात आणि हा थोडा डेंजर पार्ट आहे हा वाला. सो ते जायला नाही देत. आम्ही जायचा विचार करतो आहे बट जाऊ नाही शकत कारण का आता आम्ही लोहगडला पण जाणार आहे. लोहगडनंतर एक सनसेट पॉईंट पण करायचा. सो त्यासाठी आम्ही दर्शन घेऊन आता निघत आहोत. चला भावा खरं सांग कंटाळलास ना. कंटाळला ना तू. नाही कंटाळला. एवढ्या टोप्या काढल्या या लोकांनी. तो बिचारा कंटाळला दुकानदार. लवकर घ्या ना काय ते. काय यार तुम्ही ये ऐसा क्या करता है. हाँ ये ऐसे ही है. ये मुंबई वाले लोग है. ये लेंगे नहीं सब निकालेंगे. जवळजवळ 50 टोप्या काढून झाल्यात. त्यातली ही एक टोपी घेतली आहे. नाही तर बिचारा दुकानदार कंटाळला तो बघा. अरे काय जा डायरेक्ट स्कॅनर. चला निघूया आता. देखो उल्टा लेके मारू क्या. थोड़ा डाउन पे जाएगा तो.
रॉयल एनफील्ड का गाड़ी है ना, तो वो खराब नहीं होना चाहिए. बॅटरी चेंज. देखो सगळे बघा, आम्ही टेबल सीट आलो. दादाने काहीतरी एकदम चांगला झोल केला, त्यामुळे डायरेक्ट गाडी इकडे आली. नाहीतर आमचा अजून 1 तास गेला असता. टोचन दिला दादाने गाडीला. काय माहिती आता किती त्रास काय माहिती आहे काय? जड आहे. हात पण दुखतात जोर पडतो ना हातावरती. हाँ. सो अभी हम खाने के लिए आए. अपने आदर्श भाई का गाड़ी बंद पड़ गया. आदर्श भाई क्या लग रहा है अभी? बनेगा आदर्श भाई डाऊन थे. थोडा डाऊन होता, आता झालाय ठीक. आता गाडीला नवीन बॅटरी लागणार, निघायचं आता. हे दोघं बाई आपले वेगळेच असतात. काय मॅचिंग केलंय, काय कपडे चेंज केलेत नाही काय. दिसत नाही तुम्ही. नाही दिसतंय. चलो आता आपण स्पेशल मटकी मिसळ मागवली इकडची. फेमस आहे बोलतात. स्पेशल मटकी मिसळ, एक थंड पाण्याची बॉटल अजून. हा सोपतो याला ठेवा इकडे. चला चाल. मंडळी गाडी चालू नाही झाली. बॅटरी आम्ही नवीन टाकली. नवीन बॅटरी टाकून पण चालू नाही झालेली आहे. मोटर पण चेक करून झालं. प्लीज बघतो मोटर सगळं खोलली आहे गाडी. ओ भाई साहब काय खोललंय बघा. तो नेक्स्ट टाइम राईडला जाताना गाडी सर्व्हिसिंग करून जायची. बरोबर. हां इंजिनियर आले. ए दादा सोड करून दे ना त्यांना. जे आहे 2 प्रॉब्लेमच आहेत. आम्ही 4 प्रॉब्लेम ॲड करून देऊ. का कळालं नाही. आम्ही रेकॉर्ड केलंय, कारण का नंतर आता नाही झाली तर काय करू. आता आम्ही रेकॉर्ड करावं लागणार ना. गाडी चालू होणार मला बोलले. बॅटरी चेंज केली, अजून काय मोटर वगैरे काढली. आपण केली चेंज असं बोलतोय मी. आपण केली ना चेंज, म्हणजे दादाने केली चेंज. काय प्रॉब्लेम आहे कळालं का? तर मंडळी प्लॅनमध्ये चेंज. आता आम्ही जातोय लोहगडला. प्लॅन तोच आहे, फक्त बाईक 3च्या जागी 2 आहेत आपल्याकडे. ओके. सो आम्ही एक बाईक जी होती ती ठीक करायला ठेवली आहे तिकडेच, कारण का तिची बॅटरी चेंज करून पण काय रिस्पॉन्स नाही भेटत आहे, स्टार्टच नाही होत आहे. सो आता आम्ही टेबल सीट करून 2 बाईक घेऊन जातो आहे लोहगडला. आणि लोहगडचा रस्ता थोडा डेंजर आहे बोलत आहेत ती लोक. भरपूर वेडीवाकडी वळण आहेत. तो आता बघूया तिकडून एकाला उतरवायचं की तिघांना घेऊन जाऊ शकतो बाईकवर. सो आता आपण लोहगडच्या रस्त्यावरती. सो लोहगड हा अगदी समोर आहे ह्याच्या एकविरा टेम्पलच्या. सो तुम्ही याल एकविरा टेम्पलच्या इकडून हायवे जसा कनेक्ट होईल तसा कनेक्ट झाला तुम्हाला स्ट्रेट रोड भेटेल लोहगडला. तर तो रोड पकडून तुम्ही लोहगडला जाऊ शकता. ओके चला, एन्जॉय द जर्नी. लोहगडाच्या पायथ्याशी तेव्हा आपल्याला तिकडे जायचं आहे. बघा हा गड आहे. सो पोचलो आहे आपण. आपली गँग पण आली आई. इकडे पण पार्किंग आहे. आम्ही मागे पार्किंग केली. वन अँड ओनली सचिन भाई. लोहगडच्या पायथ्याशी आम्ही आता पोचलेलो आहे. तर आता आमचा सुखाचा प्रवास. ब्लॉगर चेंज होत असतात. मुझसे सुपारी निकाल के बात कर माझ्या ब्लॉगमध्ये ब्लॉगर चेंज होत असतात. भरपूर ब्लॉगर आहेत. 6च्या 6 ब्लॉगर घेऊन आलो मी आज. सो जर मी थकलो तर बाकीचे पण कॅरी ऑन करणार आहेत. काहीतरी मीटिंग चालू आहे. भरपूर गावसाची मीटिंग चालू आहे इकडे. हा बघा लोहगडाचा पायथा. इकडे बोर्ड आहे. वा इकडे पार्किंग. इकडे आला तर पार्किंग पेन पार्क आहे. आणि अजून एक तिकीट काढावी लागते तुम्हाला येताना. बघा हालत बघा 50 पायऱ्या नाही झाल्या. इकडे बसताय ते
हा थांब बघूया परत ती बसणार आहे जागेवर जाऊन. काही नाही आता 5 पायऱ्या चालल्या की परत बसणार ती. थांबा रायगड चढून आली बोलते. दो मेरे को दो. ये ट्रैकिंग करके वो देखो रुक गए. व्यू बघा तुम्ही. रायगड चढ़णार आहे. दादा आपको हेल्प करना था. वो बोल रहे कौन है, मैं नहीं पहचान. साथ निभाना पड़ेगा. हे बघितल्यासारखे वाटतात आपल्याला. श्रद्धा आणि श्रद्धाताईचे फ्रेंड. हे बघा श्रद्धाताई कुठेतरी बघितलंस काय ना. पहिल्या दरवाजापाशी पोहोचलोय. गणेश दरवाजा पहिला. सो आता आपण प्रवेश करूया. आता आपला चला मी जातो आत. शिवाजी महाराज की. तोफा वगैरे पण ठेवल्यात मस्त केलंय. मी जेव्हा येत होतो तेव्हा माझे फ्रेंड्स काही बोलले की हाकडे त्यांनी एकदम नीट ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही तोफा पण बघू शकता. जवळ पण जाऊ शकतो आपण. मस्त आहे. छोटी तोफा आहे वाटतं. 3 आहेत. अजून आहे ट्रॅकिंग बाई. अजून चढायचं आहे बाकी. वा ओ व्लॉगर चेंज होत आहे. व्लॉगर चेंज. एक तोफ है. हाँ एक तोफ है. ये हम लोग को कंटेंट ही कंटेंट मिला है ये ब्लॉग के लिए. वाह क्या है ये. कुछ नहीं है. तालाब किधर था ना. मछली. चलो तालाब देखते हैं. घर गया मतलब क्या है क्या उधर. चलो उधर जाते हैं. मछली हल्की रानी है. चलो पाणी तलाव आहे. तलाव छोटे मासे आहेत एकदम. बहुत मछली है इसको. महादेव का मंदिर. एक अजून मंदिर आहे हनुमान आणि महादेवाचं मंदिर. इकडे महादेव टेम्पल लिहिले, इकडे हनुमान मंदिर. म्हणजे दोघांची असते. त्र्यंबक तलाव. हो त्र्यंबक तलाव पण आहे पुढे. पण जाऊया मंदिरात. पहिले तलाव बघूया. हो भाई साहब मस्त आहे. व्यू भले कॅमेरात थोडा वेगळा वाटेल पण रियालिटीमध्ये एकदम मस्त आहे. हे त्र्यंबक तलाव. पोचवलं. छान गोष्टी आजीच्या गोष्टी. नंतरला 6 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात. तर तिला त्या दिवशी लेट झाला आणि तिला छोटं बाळ असतं. तर मग गडाचे दरवाजे बंद होतात आणि मग तिला खालती जायला नाही मिळत. आणि तिच्या घरात तिचं बाळ एकटं असतं. मग ती काही करून गड म्हणजे असं हे असतात ना नॉर्मल आपण कसं पायऱ्यांनी येतो तर तो रस्ता बंद झालेला. तर ती एकदम असं खालती उतरून जातात ना जो डेंजर रूट असतो त्याच्यातून जाते ती खालती आणि मग ती तिच्या बाळापर्यंत पोचते. मग तो एक आम्हाला धडा होता शाळेमध्ये असताना. कविता होती हिरकणी की तिने तिच्या मुलासाठी तुम्ही धडा जो सांगितला तो तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितला. तेवढी सोप्या पद्धतीने खालती उतरली नव्हती ती. पण मी शॉर्ट मध्ये सांगितलं. ओव्हरव्ह्यू दिला मी. ओव्हरव्ह्यू दिला तुम्ही पण ती जी उतरली ती खूप कठीण हा परिस्थिती माहिती आहे. उतरली. ती कठीण परिस्थिती तुम्ही बोलल्या पाहिजे होता तुम्ही. त्या दिवशी गडावर कोजागिरी पौर्णिमा होती. हा कोजागिरी पौर्णिमा होती. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तिला लेट झालेला उतरायला. करून रिक्वेस्ट करून सुद्धा तिला कोणी खाली पाठवलं नाही. महाराजांना विनंती केली तरी कोणी पाठवलं नाही खाली. महाराजांपर्यंत विनंती केलीच नव्हती. महाराजांपर्यंत विनंती केली होती. महाराजांना कधी कळलं जेव्हा ती उतरून गड खाली गेली. महाराजांनी विनंती केलेली नाही. अरे मी ओव्हरव्ह्यू दिला. महाराज बोलले हे बघा तुम्ही नियम डिटेल मोडला नाही एक्सप्लेनेशन पाहिजे, देताय. मी नियम मोडला ओव्हरव्ह्यू नाही दिला. पाहिजे म्हणून तू आता दिवस राहा इथे. बाकी महाराज काय बोध बोलले? काय होता ह्याच्यामधला. बोध म्हणजे काय होतं की
आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. काळजी करण्यास म्हणजे त्याचं देखभाल करण्यासाठी कशी खडतर प्रवास बाळा- करून पोचते. 3 वाक्यात आहे, आई आपल्या बाळासाठी काही करू शकते. नाही पण मला असंच बोलायचं. तुम्ही खूप गड फिरून आलेले आहेत असं वाटतंय मला. आपल्याला शॉर्टकट मध्ये जायचं, तुम्ही असं जाऊ नका. मला असं वाटतं आपण पण जायला पाहिजे, नाहीतर आपल्याला पण इथेच थांबावं रायगडला लागेल. जाऊया आपण. फिरकणी जाऊया ना. रोप वेने जाणार तू रोपवेनं जायचं. येताना चढायचं उतरून यायचं. चढायचं असं थोडी. माझ्या येताना आयुष्यातला उतरून पहिला यायचं. गड आहे ना, कदाचित हा लास्टचा गड आहे. मी नाही प्रयत्न करू शकत. अरे शोधणार कसा मग तू महाराजांना? नाही मी महाराजांना सांगेन मला शोधा. मी तुम्हाला शोधून दमलो. तुम्ही काय दिसले नाही तर मला शोधा आता. कदाचित सो आता आम्ही अजून एकविरा मंदिराच्या जवळच आहोत. तिकडेच एक लॉन्च घेतला आहे ज्याची बाईक बिघडलेली. तो ती बाईक रिपेअर करायला दिली तर त्याच्यात भरपूर काम आलं. तो बोलतो आहे की पूर्ण इंजिन खोलावं लागेल आणि भरपूर पार्ट्स त्यातले ब्रेक झाले आहेत, एक चेन पण तुटली आहे. सो त्या कारणामुळे थोडा ब्लॉगमध्ये पण डिले झाला आहे. म्हणजे इकडून आम्ही निघालो लोहगडावरनं. सो तिकडून निघताना आम्हाला काही करता नाही आलं. आम्ही तिकडून लगेच निघून त्या गॅरेजमध्ये गेलो, काय सिनॅरिओ झालं ते बघितलं, काय काय झालं ते बघितलं आणि आता इकडे आलं तर तो बोलतो आहे की गॅरेजवाला बोलला आम्हाला की जे काम आहे ते करायला अजून 1 दिवस तरी लागेल. सो आता ते काम करायला आम्ही तिकडे दिलं आहे, कारण का गाडी घेऊन जाणं ट्रेनने सुद्धा किंवा गाडीमध्ये टाकूनसुद्धा तर त्यासाठी भरपूर खर्च आहे. त्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं की हा इकडेच जो मित्र आहे ज्याची बाईक आहे सो तो इकडेच राहून बाईक ठीक करेल आणि त्याच्यासाठी आम्ही इकडे लॉन्च बघितला आहे. सो रात्र तो इकडे घालवेल आणि उद्या सकाळी किंवा उद्या दुपारी जशी बाईक होईल तसं तो निघेल. सो त्यामुळे थोडं वातावरण पण वेगळं झालेलं, थोडं टेन्स वातावरण झालं की बाईक आता कशी करायची काय करायची. सो आता बघू. आता इकडून आता आम्ही निघणार आहोत. आता सगळे फ्रेश झाले, रूममध्ये जाऊन लॉन्चमध्ये जाऊन आणि निघू आता थोड्याच वेळात. बघूया काय होतं. तर इकडून डायरेक्ट मुंबईला चला. सो फायनली आम्ही आता मुंबईमध्ये पोचलो आहे. जोगेश्वरीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही इकडे खायला थांबलो आहे आणि हा व्लॉग आता मी इकडेच संपवतो आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.